रेल्वे युनियनच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सीआरएमएस युनियनच्या 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मोटर मंच आंदोलनानंतर सँडर्स रोड स्थानकामध्ये अपघात झालेला होता। मोटर मंच आंदोलनानंतर सँडर्स रोड स्थानकामध्ये अपघात झाला तर पिंपरी चिंचवड मधील चरोली अलंकापुरम चौकाजवळ गोळीबार झालेला आहे। 1 ते 2 राऊंड फायर करत नितीन गिलबलेवरती हल्ला करण्यात आलाय। गोळीबारात नितीन गिलबलेचा मृत्यू झालेला आहे। नितीन गिलबलेच्या सोबत असलेल्या मित्राकडूनच गोळीबार करण्यात आलेला आहे। जागेच्या प्लॉटिंगच्या व्यवसायाच्या कारणामुळे गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आता समोर आली। चिंचवड शहरातील चरोली भागामध्ये असलेल्या याच निर्जन स्थळी सायंकाळी 7च्या सुमारास जे आहे ते 2 ते 3 राऊंड फायर करत जे आहे ती नितीन गिलबलेंची हत्या जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो की आता घटनास्थळी पिंपरी चिंचवड पोलिसांचं फॉरेन्सिक एक्सपर्ट टीम जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते। 3 मित्र म्हणजे नितीन गिलबले असेल किंवा त्याचे 2 मित्र जे आहेत ते याच ठिकाणी फॉर्च्युनर मध्ये बसले होते। त्यामध्ये त्यांचा वाद झाला। या वादामधून नितीन गिलबलेंवर 1 ते 2 राऊंड फायर जे आहेत ते त्याच्या 2 मित्रांनी केलेले आपल्याला एकूणच पाहायला मिळाले आहेत। याच पार्श्वभूमीवर आपण पाहू शकतो की आता पिंपरी चिंचवड पोलीस जे आहेत ते आता घटनास्थळी दाखल झाले आहेत। संपूर्ण तपास जो आहे तो या ठिकाणी सुरू असलेला पाहायला मिळतोय। नक्की आता ही हत्या प्लॉटिंगच्या व्यवसायातून झाली का अन्य कुठल्या कारणामुळे झाली याचा तपास जे आहे आता पिंपरी चिंचवड पोलीस करताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। तर सोलापूरमध्ये शिंदेची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आलेली आहे। कुर्डवाडी नगर परिषदेमध्ये वेगळं समीकरण आता पाहायला मिळणार आहे। माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची मध्यस्थी आता यशस्वी झाली आहे। राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रत्येकी 10 जागा लढण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नगराध्यक्ष पदाचा उमेदवार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा असणार आहे। तर मुंबऱ्यामध्ये एटीएस कडून सर्च ऑपरेशन करण्याची गरज आहे। दिल्ली स्फोटाच्या घटनेनंतर श्रीकांत शिंदेंनी ही मागणी केलेली आहे। पोलिसांनी असेल, एटीएसनी असेल, या ठिकाणी देखील पूर्णपणे एक सर्च मोहीम जी आहे ती केली पाहिजे की अशा प्रकारच्या गतिविधींचं लिंक जे आहे ते मुंबऱ्याशी काय। तर दिल्ली स्फोट प्रकरणातील मृतांना एकनाथ शिंदेंनी श्रद्धांजली वाहिलेली आहे। हल्लेखोरांचा खात्मा केल्याशिवाय सैन्य शांत बसणार नाही असे एकनाथ शिंदेंनी म्हटले। दिल्लीत झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण देश हळहळतोय। या दुर्घटनेतील सर्व मृतांना मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि या दिल्लीच्या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा पूर्ण देशभरात सतर्क झाल्या आहेत। खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित भाई हे देखील ॲक्शन मोडवर आलेत। ज्यांनी हा हल्ला केला त्या अतिरेक्यांना खालसा खात्मा केल्याशिवाय आपलं लष्कर, आपले पोलीस स्वस्थ बसणार नाहीत हा विश्वास देखील या ठिकाणी आपण व्यक्त करतोय। तर मला जे योग्य वाटेल तेच मी करेन असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। दमानी यांनी केलेल्या राजीनाम्याच्या मागणीवरती अजितदादांनी हे वक्तव्य केलं। तुमचा राजीनामा पदावर असाल तर निपक्षपाती चौकशी होणार नाही, तुम्ही राजीनामा द्यावा। माझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटेल ते मी करीन।